लोकसभा निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर आता पक्षांतर्गत मतभेद उभाळून यायला लागलेले आहेत आणि भिवंडीमध्ये केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे यांच्यामध्ये संघर्ष सुरू झालाय। 4 जूनला निकाल लागल्यानंतर पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार अशी भूमिका कपिल पाटील यांनी घेतली आहे। भिवंडी लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी मतदान झालं होतं। भाजपचे कपिल पाटील, एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाचे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा आणि अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्यात तिरंगी लढत झाली होती। केंद्रीय मंत्री कपिल पाटील निवडणूक लढवत असल्यानं भिवंडी मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागलंय। मात्र आता कपिल पाटील यांनी त्यांच्याच पक्षाचे मुरबाड मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्यावर तोफ डागली आहे। आधीच येते आता मला आली प्रचिती, बरोबर? आता त्या प्रचितीची तारीख कमी सांगायला पाहिजे। आमदार किसन कथोरेंनी लोकसभा निवडणुकीत आपल्या विरोधात काम केल्याचा गंभीर आरोप कपिल पाटील यांनी केलाय। माननीय आमदार कथोरे साहेबांचा आपल्या लीडमध्ये वाटा असेल का? अरे कसा असेल वाटा? ओपन काम केलेल्या माणसाचा माझ्या लीडमध्ये काय संबंध? ज्या माणसाने ओपन, ज्याच्या माणसाने टेबल लावली। कपिल पाटील यांनी थेट किसन कथोरेंवर तोफ डागली। त्यामुळे किसन कथोरेंची प्रतिक्रिया घेण्यासाठी आम्ही त्यांना फोन केला। त्यावेळी फोनवर किसन कथोरेंनी त्यांची बाजू मांडली। मला जर विरोधात काम करायचे असते तर मी उघड काम केले असते आणि जर विरोधात काम केले असते तर काय झालं असतं ते सर्वांना माहिती आहे, असं किसन कथोरेंनी सांगितलं। एकंदरीतच कपिल पाटील आणि किसन कथोरेंच्या भूमिकेमुळे भिवंडीत भाजपची डोकेदुखी वाढणार असल्याचं स्पष्ट झालंय। सुनील घरात, न्यूज 18 लोकमत, भिवंडी।